चलो गुड मॉर्निंग ऑल. काल आपण प्रॅक्टिस सेट पाहत होतो. गुड मॉर्निंग. शेवटचे काही क्वेश्चन राहिले होते तर ते क्वेश्चन घेऊयात आपण. एक ऍक्टिव्हिटी आहे त्याच्यामध्ये बघा. प्रॅक्टिस सेट कितवा आहे हा? 3.1 पॉलिनॉमियलचा पहिला प्रॅक्टिस सेट. त्याच्यामध्ये राईट द पॉलिनॉमियल्स इन स्टँडर्ड फॉर्म मधलं दोन झाले होते. एक तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. तर अमर तू हे क्वेश्चनच चुकीचा लिहून घेतला होतास. जो नंबर आहे निगेटिव्ह तर पहिली टर्म काय यायला पाहिजे? निगेटिव्ह यायला पाहिजे. ओके, ह्याच क्रमाने घ्यायचं, सिक्वेन्स चेंज करायचा नाही. तू पॉझिटिव्ह निगेटिव्ह असे घेतले होते. ओके, म्हणजे क्वेश्चनच चुकीचा घेतला त्याच्यामुळे चुकायला लागलं होतं तुझं. समजते ना? नाव आपण काय करूया, प्रॅक्टिस सेट घेऊया पुढचा. अगोदर स्क्रीन शेअर करतो मी. हा प्रॅक्टिस सेट ऍक्च्युअली हाच. नेक्स्ट क्वेश्चन हा 9 नंबर क्वेश्चन मध्ये काय करायचं आपल्याला? राईट दी अप्रोप्रिएट पॉलिनॉमियल्स इन दी बॉक्सेस. योग्य बॉक्स मध्ये योग्य पॉलिनॉमियल आपल्याला काय करायची, इथे फिल करायची किंवा भरायची किंवा लिहायची. तर सगळ्यात अगोदर लेफ्ट साइडची जी काही रो आहे हा फिल करूया आपण. त्याच्यामध्ये क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल्स बघा कोणत्या कोणत्या. क्वाड्रॅटिक म्हणजे काय? ज्याची डिग्री 2 असली पाहिजे. फॉर एक्झाम्पल ही एक आहे, देन एकच आहे, राईट. तर इथे काय येईल? फक्त एक्स स्क्वेअर येईल. ओके. क्यूबिक पॉलिनॉमियल किती बघा. क्यूबिक म्हणजे डिग्री त्याची असली पाहिजे 3. ही एक आहे, देन ही सेकंड. दोनच आहेत, करेक्ट, दोनच आहेत. तर पूर्ण लिहा त्या. फर्स्ट आहे त्याच्यामधली एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 5. ही एक आहे. आणि सेकंड कोणती आहे? एक्स क्यूब प्लस 9. एक्स क्यूब प्लस 9. ओके, इथे कॉमा आहे हा. दोन आहे तर आपण कॉमा देऊन दुसरी लिहिली. आता लिनियर म्हणजे काय? एकच इंडेक्स असलेली किंवा डिग्री 1 असलेली कोणती कोणती आहे ते. सॉरी, क्वाड्रॅटिक मध्ये इथे एक राहिली बघा, एक ही राहिली, विसरू ना. क्वाड्रॅटिक मध्ये ही एक आहे, कॉमा 3x स्क्वेअर प्लस 5x. आता लिनियर मध्ये x प्लस 7 ही आहे, x प्लस 7, x प्लस 7. सेकंड कोणती लिनियर दिसते का तुम्हाला? दुसरी लिनियर नाहीच आहे इथे ना. x प्लस 7 एकच आहे, राईट. आता हे झाले त्याच्या इंडेक्सच्या नंबर वरून हे टाईप झालं, बेस्ड ऑन डिग्री. हे कशावर बेस्ड आहेत? डिग्री. इथे बेस्ड ऑन टर्म्स दिलेत. आता इथे टर्म्स कन्सिडर करणार आहोत आपण. बेस्ड ऑन नंबर ऑफ टर्म्स किंवा टर्म्स. बायनोमियल म्हणजे ज्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत अशा पॉलिनॉमियल्स घ्या. पहिली आली x प्लस 7. दुसरी कोणती येईल? ही वाली एक्स क्यूब प्लस 9. आणखी आहे का कोणती त्याच्यामध्ये 2 टर्म्स आहेत तशी? नाहीये. आता 3 टर्म्स असलेली पहा कोणती आहे. तर थायनोमियल म्हणजे त्याच्यामध्ये 3 टर्म्स असतात. ही वाली आहे 2x स्क्वेअर प्लस 5x प्लस 10. ओके. आणखी कोणती आहे का जिच्यामध्ये टर्म्स, नंबर ऑफ टर्म्स 3 आहेत? नाहीये, अशी दुसरी कोणती नाहीये. आता मोनोमियल म्हणजे एकच टर्म असणारी एकच पॉलिनॉमियल आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर. बघा आणखी कोणती विसरते का? आता याच्यामध्ये 4 टर्म्स आहेत तर हिला आपण या तिन्ही कॅटेगरीमध्ये टाकू शकत नाही. तर अशा प्रकारे ही ऍक्टिव्हिटी आपल्याला पूर्ण करायची होती. समजली का सगळ्यांना? हो सर. ओके, तर स्क्रीनशॉट घ्या मग. घेतला? हो. ठीक आहे. नेक्स्ट टॉपिक, लेट्स रिकॉल. आपण काय काय शिकलो पहा. लेट्स रिकॉल मध्ये काय काय शिकलो आपण पहा. तर मी तिकडेच घेतो या सगळ्यांना, म्हणजे मला लिहिता येईल.
ओके, ह्या दोन गोष्टी परत समजून घेऊया आणि परत पुढचा पॉइंट घेऊया. आपण ऑलरेडी हे शिकलेलो आहोत. ओके, तरी पण एकदा रिवाइज करूया. लेट्स रिकॉल सेक्शन आहे. Coefficient are added or subtracted while adding or subtracting like algebraic terms. बघा पुढे आपल्याला ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल शिकायचं. पुढचा पॉइंट कोणता शिकायचा आपल्याला? ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स. त्याच्यामध्ये ऑपरेशन्स कोणते कोणते असतात मित्रांनो? ऍडिशन असतं, सबस्ट्रॅक्शन असतं, मल्टिप्लिकेशन असतं अँड डिव्हिजन असतात. हे बेसिक मॅथमॅटिकल ऑपरेशन्स आहेत. हे शिकत असताना ज्यावेळेस आपण ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असतो त्यावेळेस काय होतं म्हणे? कोएफिशियंटची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होत असतं. ओके, while adding and subtracting like algebraic terms. इतर algebraic terms ज्या की पॉलिनॉमियल नसतात, मग त्यांची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन जसं होतं त्याच प्रकारे पॉलिनॉमियलच्या टर्म्स मधील कोएफिशियंटचं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होत असतं. अगेन ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन कोणत्या टर्म्सचं होतं? लाईक टर्म. सर हा बोला. बॅटरी कमी युट्यूबचा व्हिडिओ पाहायला चालेल का? बॅटरी कमी आहे युट्यूबचा व्हिडिओ? अच्छा, चार्जिंगला लाव ना, चार्जिंगला मोबाईल. लाईट नाही ना सर, ठीक आहे, ठीक आहे. गावाकडे आहेत आम्ही. ओके ओके, यू कॅन लिव्ह. ओके, तर पॉलिनॉमियलची ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन करत असताना ज्या टर्म्सची आपण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करतोय किंवा टर्म्सची ऍडिशन सबस्ट्रॅक्शन होत असते, आणि बेसिकली टर्म्सची म्हणजेच काय? कोएफिशियंटची. तर अशा टर्म्सला आपण म्हणतो लाईक टर्म्स. आता पॉलिनॉमियलच्या लाईक टर्म्स म्हणजे काय मित्रांनो? पहा, लाईक टर्म्स मीन्स दे हॅव सेम व्हेरिएबल. त्यांचं व्हेरिएबल कसं असतं? सेम असतं. म्हणजे एक्स, एखाद्या टर्म मध्ये एक्स व्हेरिएबल असेल तर दुसऱ्या टर्म मध्ये हे व्हेरिएबल काय असावं लागतं? एक्स असावं लागतं. दुसऱ्यामध्ये ते वाय असून चालत नाही. म्हणजे व्हेरिएबल सेम पाहिजे. अँड मोस्ट इम्पॉर्टंट, इंडेक्स ऑफ व्हेरिएबल कसा पाहिजे? सेम पाहिजे. इंडेक्स ऑफ व्हेरिएबल मस्ट बी सेम. दोन गोष्टी किंवा दोन कंडिशन कळायला का? लाईक टर्म्स म्हणजे काय? ज्या टर्म्स मध्ये व्हेरिएबल कसे असतात? सेम असतात आणि त्यांचा इंडेक्स कसा असतो? सेम असतो. तर अशा टर्म्सला आपण लाईक टर्म्स म्हणत असतो. आणि लाईक टर्म्सचीच ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन होत असतं. फॉर एक्झाम्पल, इथे एक्झाम्पल फर्स्ट मध्ये पहा, ही एक पॉलिनॉमियल आहे इथे, ठीक आहे, आणि ही एक पॉलिनॉमियल आहे. राईट, दिसते का तुम्हाला? दिसत आहे? सॉरी, पॉलिनॉमियलचा नंतर विचार करू आपण. एकच पॉलिनॉमियल घेऊया. त्या एका पॉलिनॉमियल दोन अशा टर्म्स आहेत. आपण बेसिकली लाईक टर्म्स बद्दल बोलतोय का नाही? लाईक टर्म्स म्हणजे त्यांच्यामध्ये व्हेरिएबल एकच असला पाहिजे. जसं की इथे एम आहे दोन्ही टर्म्स मध्ये, ठीक आहे नाही, आणि दोन्हीचाही इंडेक्स किती आहे? 3 आहे. मग ज्या दोन टर्म्स मध्ये व्हेरिएबल सारखाच असतो आणि इंडेक्स ऑफ व्हेरिएबल सुद्धा सारखा असतो, मग तो कोएफिशियंट किती आहे डझंट मॅटर. कोएफिशियंट किती आहे याचा काही फरक पडत नाही. अशा दोन टर्म्सला म्हणतो आपण लाईक टर्म्स. आणि लाईक टर्म्सची काय होत असते? ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन. ओके, आता मल्टिप्लिकेशनच्या वेळेस आणि ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करत असताना आपण त्यांच्या कोइफिशियंटची ऍडिशन किंवा कोइफिशियंटचं सबस्ट्रॅक्शन करत असतो. जसं की हे -7 आहेत, इथे +5 आहेत, यांचं सबस्ट्रॅक्शन काय आलं? -2. आणि व्हेरिएबल आणि त्याचा इंडेक्स मात्र आपण एकच वेळेस लिहित असतो ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शन मध्ये. पण मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिजन मध्ये टर्म्स थोड्या वेगळ्या आहेत, त्या कंडिशन्स थोड्या वेगळ्या आहेत. फॉर एक्झाम्पल, इथे पहा, ज्या वेळेस ऍडिशन होत असतं दोन टर्म्सचं त्यावेळेस व्हेरिएबल्स सेम असतील
व्हेरिएबल सेम असतील तर आपण पाहिले मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस, म्हणजे ते ज्या काही बेसिक लॉज ऑफ इंडायसेस पाहिलेले आहेत आपण, ते रूल इथे फॉलो होत असतात. कसे फॉलो होत असतात की ही वाय क्यूब आणि हा वाय स्क्वेअर, वाय वाय म्हणजे बेस सेम आहे, त्यांच्या इंडायसेसची काय झाली, सम झाली, म्हणजे त्यांच्या इंडायसेस सम काय आली इथे, कुठे आली ही वायची वायचा इंडेक्स आला 5 किंवा त्याचा पॉवर आला 5, म्हणजे त्यांच्या इंडेक्सची काय केली आपण, सम केली. पण केव्हा, ज्यावेळेस त्यांचा बेस म्हणजेच व्हेरिएबल सारखाच असेल तर. हा एक्स क्यूब आणि झेडच्या इंडेक्सची आपण ऍडिशन केली का, नाही केली, ती करता येत नाही, कारण दोन्ही वेळेस व्हेरिएबल काय पाहिजे, वायच पाहिजे, मग त्यांच्या इंडेक्सची आपण सम करत असतो. कोणत्या ऑपरेशन मध्ये, मल्टिप्लिकेशन ऑपरेशन मध्ये. ठीक आहे. आणि जर व्हेरिएबल सारखे नसतील तर ते जसेच तसे मल्टिप्लिकेशन मध्ये लिहिले जातात. आणि कोइफिशियंटचं काय होतं मग, कोइफिशियंटचं होत असतं मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे -4 इंटू 2 काय झाले, -8. कोइफिशियंटचं मल्टिप्लिकेशन झालं आणि त्यांचं प्रोडक्ट लिहिलं. व्हेरिएबल दोन्हीच्या ऐवजी म्हणजे सारखा असेल तर एकच लिहितो, फक्त त्यांच्या इंडेक्सची काय करतो आपण, सम करत असतो. आणि व्हेरिएबल सारखे नसतील तर पुढे जशाला तसे लिहित असतो मल्टिप्लिकेशन मध्ये. डिव्हिजन मध्ये काय होत असतं, डिव्हिजन मध्ये काय होत असतं की सारखे व्हेरिएबल जर असतील, ओके, डिव्हिडंड आणि डिवायझर मध्ये, तर ते कॅन्सल होत असतात जर त्यांचा इंडेक्स सेम असेल तर. ते आपण नंतर पाहूयात, ऍक्च्युअली डिव्हिजन केल्याशिवाय ते आपल्याला समजणार नाही. तर ह्या गोष्टी आपल्याला अगोदर माहिती असणं गरजेचं आहे. आणि आता आपल्याला काय करायचंय, ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल्स ही टर्म शिकायची. ह्या गोष्टी समजल्या का, ज्यावेळेस आपण एखादं एक्झाम्पल घेऊया त्यावेळेस चांगलं समजेल. आणखी सध्या जेवढं सांगितलं त्यापैकी समजले का काही गोष्टी, हॅलो. हो सर. Okay, now we will learn the operations on polynomials. बघा कन्सेप्ट समजून घ्या. The methods of addition, subtraction, multiplication and division of polynomial similar to the operation of algebraic operations. जे आपण algebraic expressions चे जे ऑपरेशन करत असतो, similar of algebraic expression, सॉरी, अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हणजे ज्या पॉलिनॉमियल असतील किंवा नसतील काय सांगता येत नाही, अशी कोणतेही अल्जेब्रिक एक्सप्रेशन जर असतील तर त्यांचे जे ऑपरेशन आपण करत असतो तेच ऑपरेशन पॉलिनॉमियल वर काय होत असतात, अप्लाय होत असतात. आता त्यासाठी एक एक्झाम्पल समजून घेऊयात आपण. सबस्ट्रॅक्शन करायचं आपल्याला, आपण इकडे ह्याच्यावर करूया. हे एक्झाम्पल सॉल्व्ह पण करून दिलेलं आहे, ते एक घेतो मी अगोदर माझ्या पद्धतीने, आणि नंतर आपण मल्टिप्लिकेशनचं एक आणि डिव्हिजनचं एक ऑपरेशन घेऊया, आणि त्यानंतर मग पुढचा प्रॉब्लेम सेट, प्रॅक्टिस सेट, सॉरी पुढचा प्रॅक्टिस सेट घेऊया. ओके. ऑपरेशन्स ऑन पॉलिनॉमियल. ठीक आहे. आता इथे ऑपरेशन कोणतं असेल, ऍडिशन ही असेल आणि सबस्ट्रॅक्शन देखील असू शकतं. आता इथे काय करायचं आपल्याला, सबस्ट्रॅक्ट म्हणलेलं आहे. काय म्हणलेलं आहे, सबस्ट्रॅक्ट. समजून घ्या, खूप इम्पॉर्टंट टर्म आहे. आपल्याला वाटतं सबस्ट्रॅक्ट म्हणजे वजाबाकीच तर करायची, नीट समजून घ्या गोष्ट काय आहे. तर सबस्ट्रॅक्ट धिस पॉलिनॉमियल मीन्स फर्स्ट पॉलिनॉमियल फ्रॉम द सेकंड पॉलिनॉमियल. कोणत्यामधून कोणती मायनस करायची आहे, या पॉलिनॉमियल मधून ही पॉलिनॉमियल सबस्ट्रॅक्ट करायची. तर याचा अर्थ असा असतो मित्रांनो की दुसरी जी पॉलिनॉमियल आहे तिच्या बाहेर ब्रॅकेट मध्ये मायनसचं साइन द्यावं लागतं सबस्ट्रॅक्शन करत असताना. ओके. तर अगोदर समजून घ्या काय करायचंय. क्वेश्चन आहे सबस्ट्रॅक्ट 5a² - 2a फ्रॉम 7a² + 5a + 6. फ्रॉम म्हणल्याच्या नंतर फ्रॉम जिथं असतं ना ती पॉलिनॉमियल अगोदर लिहायचे विदाउट चेंजिंग साइन, त्यांचं साइन चेंज करायचं नाही. तर इथे मी आन्सर लिहितो, फ्रॉम 7a² + 5a + 6. फ्रॉम म्हटलेले ना त्याच्यामुळे अगोदर जशी असतं तशी लिहिली फ्रॉम वाली, पुन्हा मग सबस्ट्रॅक्ट करायची म्हणून मायनसचं साइन दिलं, आणि नंतर सेकंड पॉलिनॉमियल म्हणजे
जी सबस्ट्रॅक्ट करायची ना ती लिहिले, पाय ए स्क्वेअर मायनस 2a. ओके, ती ब्रॅकेट मध्ये टाकली आणि ब्रॅकेटला काय दिलं बाहेर, मायनस साइन दिलं. जर ऍडिशन असेल, ऍड करायचे असेल तर काही साइन चेंज वगैरे होत नाही, जे साइन आहेत मूळच्या पॉलिनॉमियल्स मध्ये तेच राहतात. ओके, तर इथे सबस्ट्रॅक्ट करायचे म्हणजे जी पॉलिनॉमियल सबस्ट्रॅक्ट करायची तिला मायनस साइन दिलं. आता ह्या मायनसनं काय करायचं, प्रत्येक टर्मला आपल्याला काय करायचंय, मल्टिप्लाय करायचं, म्हणजे साइन चेंज होतात. देअरफॉर 7a स्क्वेअर प्लस 5a प्लस 6 इथपर्यंत जशाच तसं. आता ब्रॅकेटला साइन आहे सबस्ट्रॅक्शनचं किंवा निगेटिव्ह साइन आहे, त्याच्यामुळे या साइनने यांना मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय करायचं, त्यांचे साइन चेंज करायचे. ब्रॅकेटमध्ये पॉझिटिव्ह 5a स्क्वेअर आहे, इथे काय झाला, निगेटिव्ह 5a स्क्वेअर झाला. इथे 2a हा निगेटिव्ह आहे तर काय होईल, प्लस 2a होईल. ओके, आता लाईक टर्म्स कोणत्या त्या पाहायच्या. लाईक टर्म कोणत्या पाहायच्या, ज्या आहेत त्या पाहायच्या. 7a स्क्वेअर आणि मायनस 5a स्क्वेअर ह्या कशा आहेत, लाईक टर्म्स आहेत. लाईक टर्म्स किंवा सिमिलर टर्म्स म्हणून आपण त्यांना. तर त्या डायरेक्टली तुम्ही त्यांचं जे काही ऑपरेशन आहे ते करू शकता. आता एक प्लस आहे एक मायनस आहे तर सबस्ट्रॅक्शन होईल, किंवा मग त्यांना जवळ जवळ लिहून नंतर सबस्ट्रॅक्शन करू शकता. मी तर जवळ जवळ लिहितो त्यांना, 7a स्क्वेअर मायनस 5a स्क्वेअर. ओके, आता कलर चेंज करतो आणि दुसऱ्या लाईक टर्म्स कोणत्या आहेत, ए वाल्या, फक्त ए वाल्या, ते लिनियर टर्म्स म्हणून आपण त्यांना. लिनियर म्हणजे इंडेक्स 1 असलेल्या, जशाच तशा लिहा चिन्हांसकट, पाय ए प्लस 2a. त्याच्यानंतर पाहायचं कुठे कॉन्स्टंट टर्म आहे का, आहे, ही कॉन्स्टंट टर्म सुद्धा आहे, प्लस 6. आता लाईक टर्म्सच्या ज्या लाईक टर्म्स आहेत ना, त्या लाईक टर्म्सच्या कोएफिशियंटचं जे ऑपरेशन होतं ते ऑपरेशन करायचं. इथे कोणतं ऑपरेशन होईल, इथे हे प्लसचं साइन आहे, इथे मायनसचं साइन आहे, म्हणजे यांच्यामध्ये सबस्ट्रॅक्शन होईल. म्हणजे 7 मायनस 5 काय झाला, 2, आणि व्हेरिएबल त्याच्या इंडेक्स सह जशाच तसा लिहायचा एकच वेळेस. 5 मायनस 5 सॉरी 7 मायनस 5 काय झाला, 2, 7 मायनस 5 झाला 2, आणि a स्क्वेअर दोन्हीच्या ऐवजी एकच वेळेस लिहिलं. आता इथे काय होईल, 5a प्लस 2a म्हणजे 5 प्लस 2 होईल 7. 5 प्लस 2 काय होईल, 7. चिन्ह ऍडिशनचं, आणि ए ए एकाच वेळेस लिहायचे, कितीही वेळेस असू द्यात लाईक टर्म्स, त्यांच्या फक्त कोएफिशियंट मध्ये आपण काय करणार आहोत, ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत, आणि व्हेरिएबल एकदाच लिहिणार आहोत. आणि मग कॉन्स्टंट टर्म एकच असल्यामुळे जशाच तशी लिहिली. तर हे झालं आपलं फायनल आन्सर. समजलं का, समजलं का रे. ओके, आता आपण पाहूयात ऍडिशन कशी परफॉर्म करायची. ऍडिशन घेतो मी एक इथे. आता हे जे इथे जे दिलेले आहेत ना, ह्याच दोन पॉलिनॉमियल घेऊ, त्यांची ऍडिशन करू आपण. पॉलिनॉमियल ह्याच दोन घेऊ, फक्त काय करायचं, ऍडिशन करायची. सबस्ट्रॅक्शन केलं आपण या साईडला, लेफ्ट साईडला. आता राईट साईडला काय करूया, ऍडिशन करूया, म्हणजे ऍडिशन पण तुम्हाला समजून जाईल. क्वेश्चन असा आहे, ऍड 5a स्क्वेअर मायनस 2a अँड 7a स्क्वेअर प्लस 5a प्लस 6 यांची ऍडिशन करायची. ऍडिशन करायची म्हणजे काहीच करायचं नाही, जसं चिन्ह आहे तसंच लिहायचं. जसं की ते आपण मायनस साइन घेतलं होतं ना, तसं काही करायचं नाही, ते जशाच तसं लिहायचं. ऍडिशन मध्ये काय करणार आपण, फर्स्ट पॉलिनॉमियल जशाच तशी लिहिणार, साइन काही चेंज करायचे नाही. प्लस याचं साइन हे प्लस कशामुळे लिहिलं, कारण 7a स्क्वेअरचं साइन प्लसचे म्हणून लिहिलं. इथं मायनस असतं तर मी इथे मायनस घेतलं असतं, लक्षात ठेवा. प्लस 7a स्क्वेअर प्लस 5a प्लस 6. आता काय करायचं आपल्याला, सिमिलर टर्म्स एका ठिकाणी लिहायच्या. दुसऱ्या स्टेपला 5a स्क्वेअर प्लस 7a स्क्वेअर. त्याच्यानंतर आता ए वाल्या टर्म्स मायनस 2a प्लस 5a, आणि कॉन्स्टंट टर्म एकच वेळेस आहे.
5a² आणि 7a² काय होईल 12a². ह्या दोघांमध्ये ऍडिशन झाली. ह्या दोघांमध्ये ऍडिशन होईल की सबट्रॅक्शन होईल सुमित? सुमित ऍडिशन. ऍडिशन कशी होईल रे? एक इथे जरी असेल ऍड तरी ऑपोजिट जर साइन असतील म्हणजे एक पॉझिटिव्ह असेल एक निगेटिव्ह असेल तर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन होत असतं. जसं की हे 2a आहे निगेटिव्ह आणि 5a आहे पॉझिटिव्ह म्हणजे त्यांच्या कोएफिशियंट मध्ये ऍडिशन नाही होणार. काय होणार? सबट्रॅक्शन होणार. 5 - 2 म्हणजे 3 आणि मोठ्या संख्येचं साइन. तेच बेसिक नियम आपले जे पहिले नियम आहे तेच. 3a झालं यांचं ऑपरेशन काय आलं 3a. जे काही ऑपरेशन झालं त्याचं फायनल आन्सर आलं 3a आणि शेवटी कॉन्स्टंट टर्म आहे 6. ठीक आहे. तर हे आलं त्याचं आन्सर ऍडिशनचं आणि हे आन्सर आलं सबट्रॅक्शनचं. समजलं का? समजलं का रे? घ्या स्क्रीनशॉट मग. स्क्रीनशॉट घ्या. नंतर आपण काय करूया मल्टिप्लिकेशन पाहूया. पटकन एकदम पटकन घ्या. घेतला? आता मल्टिप्लिकेशन पाहूया आपण. मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. पॉलिनॉमियलचं काय करायचंय? मल्टिप्लिकेशन करायचंय. त्यासाठी मी दोन पॉलिनॉमियल घेतो अगोदर. सपोज यार 2a घेतो फक्त अगोदर. 2a आणि दुसरा आहे दुसरी पॉलिनॉमियल घेतो मी 3ab + c. आता मला सांगा ह्या दोघांमध्ये काही साइन नाही म्हणजे कोणतं साइन असतं? हो, दोन ब्रॅकेट मध्ये कोणतंही साइन नाही म्हणजे कोणतं साइन असतं? मल्टिप्लिकेशन. ओके. यालाच आपण कसं लिहू शकतो बघा. 2a ला बाहेर ठेवू शकतो आणि ब्रॅकेट मध्ये लिहू शकतो 3ab + c. ओके. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये काय करत असतो? बाहेर जर एकच टर्म असेल एक पहिल्या पॉलिनॉमियल मध्ये तर त्या टर्मनं दुसऱ्या टर्मला काय करत असतो? दुसऱ्या पॉलिनॉमियलच्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करत असतो. 2a न जर आपण 3ab ला मल्टिप्लाय करण्याचा प्रयत्न केला तर अगोदर नंबरचं मल्टिप्लिकेशन करायचं. जर नंबर म्हणजे कोएफिशियंट असतील तर कोएफिशियंटचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 3 6 2 3 6. नंतर इथे a आहे व्हेरिएबल. इथे कुठे व्हेरिएबल a आहे का पाहायचं आहे का? आहे. मग a × a काय होत असतं? काय होत असतं? a चा स्क्वेअर होत असतो. मग इथे b आहे पण इथे b नाही म्हणजे या b चं काहीच होणार नाही. b जशाच तसा लिहायचा. काहीच करायचं नाही. जशाच तसा लिहायचा. सोडून पण द्यायचं नाही. आणि याचा इंडेक्स जेवढा आहे या b चा इथे तेवढ्या इंडेक्स सह इथे b लिहून टाकायचा. देन पॉझिटिव्ह साइन कारण आता नंतरचा c पण पॉझिटिव्ह आहे आणि ज्याने मल्टिप्लाय करतोय ते पण पॉझिटिव्हच आहे. राईट. मग आता इथे नंबर 2 आहे. इथे काहीच नाही कोएफिशियंट म्हणजे नंबर 2 येणार आहे. आणि इथे a आहे व्हेरिएबल. इथे आहे व्हेरिएबल c. यांचं काही डायरेक्टली मल्टिप्लिकेशन होत नाही म्हणजे जशा तसं ठेवून द्यायचं. तर मल्टिप्लिकेशनचं हे आलं आन्सर. समजलं का? ओके. एक स्क्रीनशॉट नाव. आणखी एक घेऊयात आपण मल्टिप्लिकेशन. आणखी एक मल्टिप्लिकेशन घेऊयात आपण.
सपोज हे 3x minus 2y into 3y square plus 2y square, नाही क्यूब घेऊ, तर स्क्वेअर स्क्वेअर म्हणजे परत एकच होतील, प्लस 3. ओके, आता हे थोडं मोठं होणार, लेंथी होणार हे मल्टिप्लिकेशन. परत साइन काही नाही म्हणजे काय असतं, हो मल्टिप्लिकेशनचं साइन असतं, राईट. अशा वेळेस आपण काय करत असतो, पहिल्या टर्मनं दुसऱ्या टर्मला, पहिल्या ब्रॅकेटच्या पहिल्या टर्मनं दुसऱ्या ब्रॅकेटच्या पूर्ण टर्मला मल्टिप्लाय करून घेत असतो. तर 3x आणि 3y स्क्वेअर काय होईल, 3 into 3 9, x ला x, y स्क्वेअर ला y स्क्वेअर, नंतर प्लस 3x ना आता 2y क्यूब ला मल्टिप्लाय करा, 3 दोन्ही 6, x ला x, y क्यूब ला y क्यूब, कारण इकडे y नाहीये, इथे y आहे. देन 3 ला मल्टिप्लाय करा, 3 त्रिक 9, आणि इथे x आहे पण इथे x नाहीये, मग x एकाच वेळेस लिहिणार आपण. 3 into 3x काय होईल, 9x. आता काय करायचं, ह्या -2y ने मल्टिप्लाय करायचं ह्या सगळ्या टर्म्सला. -2y into 3y काय होईल, -3 दोन्ही 6 y चा क्यूब, कारण इथे y चा इंडेक्स 1 आहे, इथे y चा इंडेक्स 2 आहे. इंडेक्स जर सिमिलर असतील, सारखेच जर व्हेरिएबल असतील तर इंडायसेसची सम होत असते. आता -2y न ह्या 2y क्यूब ला मल्टिप्लाय करा, तर ते काय होईल, -2 दोन्ही 4 y into y क्यूब होईल, y पॉवर 4. ओके, आता -2y ने या 3 ला मल्टिप्लाय करा, तर मायनस काय होईल, -3 दोन्ही 6, इथे काहीच नाहीये व्हेरिएबल, इथे आहे y, मग y ला y लिहून टाकला. ओके, आता याच्यामध्ये कुठे सिमिलर टर्म्स आहेत का बघा, इथे xy स्क्वेअर, y cube xy स्क्वेअर नाही, xy स्क्वेअर वाली कोणती टर्म नाही. xy क्यूब वाली आहे का दुसरी याच्या व्यतिरिक्त कोणती, नाहीये. x वाली कोणती आहे का, फक्त x वाली, ती नाहीये. फक्त y क्यूब वाली आहे का, फक्त y क्यूब, त्याच्यामध्ये x z काही आला नाही पाहिजे. इथे आहे y क्यूब पण इथे सोबत काय आहे, x आहे, आणि इथे x नाहीये म्हणजे याला सिमिलर टर्म्स म्हणायचं नाही. बरं, y रेज टू 4 अशी कोणती टर्म आहे का, तीही नाहीये. किंवा फक्त लिनियर टर्म जिचे व्हेरिएबल y आहे, अशी कोणती टर्म आहे का, कोणतीच टर्म नाही. म्हणजे इथे सिमिलर टर्म्स नाहीयेत, म्हणजे हेच आपलं फायनल आन्सर आलं. जर सिमिलर सोड आल्या तर मग त्यांची ऍडिशन, त्यांच्या कोएफिशियंटची ऍडिशन, सबट्रॅक्शन, जे काही ऑपरेशन परफॉर्म करता येत असेल ते करायचं. ओके, तर हे झालं मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल. समजलं का सगळ्यांना, समजलं? हो सर. व्हेरी हो गुड. सर. स्क्रीनशॉट घेऊ शकता, घ्यायचा असेल तर